नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्रियाशारीरमधील त्रिदोष याला स्टार्ट करूया. त्रिदोषाचा आज आपण बेसिक बघू, यानंतर एक 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 दोष आपण कंप्लीट करू. त्रिदोष म्हणजे काय, तर ते एक आयुर्वेदाचा आत्माच आहे. कारण त्रिदोषापासूनच आपण सगळ्या चिकित्सा करू शकतो, किंवा मग शरीरातील काय जे रोग वगैरे जे उत्पन्न होतात किंवा काय जे कमतरता होते ते सगळी त्रिदोषापासूनच होते. तर त्रिदोष हे युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण या 3 दोषावर 15 ते 20 मार्कचे क्वेश्चन येतात. 1 ते 2 एक LAQ तर फिक्स असतो, पण कधी कधी 2 पण LAQ विचारले जातात आणि 2 SAQ तर फिक्स विचारले जातात त्या त्रिदोषावर. तर आज आपण त्रिदोषाचं बेसिक माहिती घेऊयात, की म्हणजे त्याची व्याख्या, त्याची निरुक्ती, त्याचे स्थान काय आहेत, असे बेसिक गोष्टी आपण आज घेऊयात. तर पहिलं काय आहे, तर दोषाची निरुक्ती काय आहे ते पाहू. तर दोषाची निरुक्ती काय आहे, दुष्यंती इति दोषः. दुष्यंती इति दोषा, जे दुसऱ्यांना दूषित करतात त्यांना दोष असे म्हणतात. दुसऱ्यांना दूषित करतात म्हणजे कशाला, धातू, मल, अवयव यांना जे दूषित करण्याचे ज्यांच्या सामर्थ्य आहे त्यांना दोष असे म्हणतात. म्हणजे की धातू, आपले धातू कोणते, तर 7 धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू. आणि मल, पुरुष, मूत्र आणि स्वेद हे 3 मल आहेत. ह्या 3 मल आणि 7 धातूंना आणि शरीरातील जे अवयव आहेत आपले त्यांना दूषित करण्याचे ज्याच्यात सामर्थ्य किंवा ताकद आहे त्यांना आपण दोष असे म्हणतो. दूषित करणे म्हणजेच खराब करणे, किंवा त्यांचे जे कार्य आहे, जे प्राकृत कार्य आहे त्यांना विकृत करणे, हे काम दोष करतात. आता दोषांची संख्या किती, तर त्याचा श्लोक आहे, तर एक अष्टांगने सांगितलं, एक चरकने. आपण दोन्ही पण पाहू. वायू पित्त कफश्यती त्रयोदोषा समासत, हे अष्टांग हृदयनी सांगितलं. आणि चरकने काय सांगितलं, वायू पित्त कपशोक्ता शरीर दोष संग्रह. वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आहेत असं शास्त्र सांगितलेलं आहे अष्टांग हृदय आणि चरक यांनी. आता आपण दोषाचे स्थाने पाहूत. ते व्यापिनो अपि हन्नो अधो मध्य ऊर्ध्व संश्रया, हा अष्टांग हृदयाने श्लोक सांगितला. ते व्यापिनो अपि हन्नो अधो, मध्य आणि ऊर्ध्व संशया. तर सर्व दोष आपले हे 3 दोष आहेत ते सर्व शरीरव्यापी आहेत, म्हणजे पूर्ण शरीरात ते व्यापलेले आहेत. परंतु त्यांचे काही अशा विशिष्ट ठिकाणी त्यांचं प्रमाण म्हणजे जास्त प्रमाणात आहेत, ते असे प्रमाणात आहेत. तर पहिलं पाहूया वात. वात हे नाभीच्या आणि अधोभागाच्या मधात आहे. जसं की इथं आपण तुम्ही ह्याच्यात बघा डायग्राममध्ये, ही नाभी आहे आपली, आणि नाभीच्या अधोभागात आहे, ह्या भागात, म्हणजे ह्या भागात आहे तो आपल्या वात दोषाचं आधिक्य जास्त आहे इथं. त्यानंतर पित्त, नाभी व हृदयामधील भाग, ही नाभी आणि हे आपलं हर्टच्या ह्या दोघाच्या जी मधला जी भाग आहे त्यामध्ये पित्ताचं आधिक्य जास्त आहे. आणि हृदयाच्या वरच्या भागात, या वरच्या भागात म्हणजे या ठिकाणी कफाचं आधिक्य आहे, कफदोषाचं आधिक्य आहे. हे झाले दोषांचे स्थाने. पुढचा पॉईंट आहे आपला वय आणि दोष यांचा संबंध. म्हणजे आपलं वय 3 ह्याच्यात डिवाईड होतं. अवस्था, मध्यावस्था म्हणजे तारुण्य अवस्था, आणि वार्धक्य म्हणजे म्हातारेपण किंवा म्हातारेपणा. तर त्यात पहिला आपला कफ आहे, हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. कफ, पित्त, वात हे सिक्वेन्स 3 लक्षात ठेवा. असंच घ्यायचं की कफ, पहिल्यांदा कफ, नंतर पित्त आणि नंतर वात. तर पहिलं म्हणजे बाल्य अवस्थामध्ये कफाचं प्रमाण शरीरात आधिक्य असते. म्हणजे लहान लेकरं आहेत, जे जन्मलेले बाळ ते 15-16 वर्षापर्यंत आपल्या शरीरामध्ये कफाचं आधिक्य जास्त असतं. त्यानंतर पित्त म्हणजे एक आपल्या वयाच्या 15-16व्या वर्षापासून ते 40-45 वर्षापर्यंत पित्ताचं आधिक्य आपल्या शरीरात जास्त असतं. तेव्हा आपल्या तारुण्य अवस्था असते. म्हणजे या काळात आपण एक आपल्या शरीरातील रस म्हणजे सर्व धातू हे असे एकदम बलवान असतात. त्या काळात सगळे म्हणजे काम करण्याची क्षमता जास्त असते, सगळ्या गोष्टीची क्षमता जास्त असते. त्या काळात पित्ताचं आधिक्य जास्त, आणि वाताचं आधिक्य वार्धक्य म्हणजे म्हातारपणी आधिक्य असते. या काळात आपल्या धातूंचा क्षय होतो, ऱ्हास होतो. या वेळेस वार्धक्य अवस्थेत वात जास्त असतो. म्हणजे लक्षात ठेवा, कफ हे बाल्यावस्थेत जास्त असतं, पित्त हे मध्य म्हणजे तारुण्य अवस्थेत जास्त असतं, आणि वात हे वार्धक्य म्हणजे म्हातारपणामध्ये जास्त असतं.
यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहू, वय व रात्रीनुसार दोषातील बदल. हा श्लोक बघा, वयो रात्री भुगताना ते अन्न मध्यादिगा क्रमात, अष्टांगहृदय सूत्रस्थानातील हा श्लोक आहे. म्हणजे दिवस आणि रात्रीनुसार कोणता दोष कधी जास्त असतो किंवा कोणता दोष कधी कमी असतो हे पाहू. तर दोष दिवसा काय असतं हे पाहू. तर कफ हा सकाळी जास्त असतो. सकाळी म्हणजे कोणता टाईम, सकाळी आपला 6 ते 6-7च्या नंतरचा, 6 ते 10 ते 11 पर्यंतचा काळ असतो, तो कफाचा काळ असतो. त्यानंतर पित्त दुपारी म्हणजे 11 ते 2च्या टायमिंगमध्ये पित्ताचा काळ जास्त असतो. म्हणजे या टायमामध्ये पित्त दोष अधिक असतो, म्हणजे शरीरात जास्त असतो. आणि सायंकाळी म्हणजे रात्री समजा सायंकाळी म्हणजे आपले 3 ते 6 ते 7 या दरम्यानचा जो काळ आहे, त्या काळात वाताचं आधिक्य आपल्या शरीरात असतं. त्यानंतर रात्रीच्या टायमाला कफ सायंकाळी म्हणजे इव्हिनिंगच्या टायमाला 6 ते 8च्या टायमामध्ये, 8 ते 9च्या टायमामध्ये आपल्या शरीरामध्ये कफाचं आधिक्य जास्त असतं. पित्ताचं आधिक्य कधी असतं, मध्यरात्री असतं. म्हणजे मध्यरात्री 11 ते 2 ते 3चा टायमिंग जो असतो तो पित्ताचा असतो. आणि सकाळी 3 ते 6 हा वाताचा काळ असतो. या काळा असे असतात. म्हणजे लक्षात ठेवा, दिवसा म्हणजे सकाळी काय असणार तर कफ आधिक्य असणार, दुपारी पित्त आधिक्य असणार, आणि सायंकाळी म्हणजे इव्हिनिंगच्या टायमाला वात आधिक्य असणार. तसंच रात्री काय कफ आधिक्य असणार सायंकाळच्या टायमाला, इव्हिनिंगच्या नंतर मध्यरात्री पित्त आधिक्य असणार, आणि पहाटेच्या टायमाला जे आहे ते आपलं वात आधिक्य असणार. पचनाच्या अवस्था व दोषाधिक्य हा आपला पुढचा पॉईंट आहे. तर पचनाच्या अवस्था ह्या 3 असतात. म्हणजे पचनाच्या अवस्था म्हणजे काय, की जसं की आपण जेवण केल्यानंतर जेवण 3 टप्प्यामध्ये आपल्या शरीरात पचतं. जसं पहिला असतो मधुर अवस्थापाक, दुसरा असतो आम्ल अवस्थापाक, आणि तिसरा असतो कटू अवस्थापाक. म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, की आपण सकाळी 10 वाजता जेवण केलं आणि 2 वाजेपर्यंत ते पूर्ण पचलं, म्हणजे हा 4 तासाचा टायमिंग आहे. त्यातलं जे पहिलं 1 ते 1.5 तासाचा टायमिंग असतो तो असतो कफ म्हणजे मधुर अवस्थापाक असतो. त्यानंतरचा जी 1.5 ते म्हणजे पुढच्या 1.5 ते 2 तासाचा जो काळ आहे तो असतो आम्ल अवस्थापाकाचा, आणि शेवटचा जे 1 तासाचा काळ असतो तो कटू अवस्थापाकाचा असतो. मग यानुसार आपल्या शरीरामध्ये दोषाचं आधिक्य आणि म्हणजे कोणत्या दोषाचं कधी आधिक्य असतं ते पाहू. तर पहिले कफ असतो, कफाचा अवस्थापाक आहे मधुर अवस्थापाक, आणि तो भोजनानंतर लगेच असतो. त्यानंतर आहे पित्ताचं अवस्थापाक आहे मधुर अवस्थापाक, आणि तो पचनाच्या मध्यभागी असतो. आणि वाताचा असतो कटू अवस्थापाक, आणि तो पचनाच्या शेवटी असतो. तुम्ही हे ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता. जसं की पहिला पॉईंट आहे, वय दिवस रात्र आणि पचनाच्या सुरुवातीला कफाचं आधिक्य असतं. आपण हे जे पाठीमागे 4 पॉईंट पाहिले, की दोषाचा आणि वयाचा संबंध, दोष आणि दिवस आणि रात्रीनुसारचं, आणि दोष आणि पचनाच्या अवस्थानुसारचं. त्यानुसार वय दिवस आणि रात्र या म्हणजे सुरुवातीला, वयाच्या सुरुवात म्हणजे काय बाल्य अवस्था, आणि दिवसाची सुरुवात म्हणजे कधी होती सकाळी, आणि रात्रीची सुरुवात कधी होती इव्हिनिंग म्हणजे सायंकाळी, आणि पचनाची सुरुवात म्हणजेच मधुर अवस्थापाक. या सगळ्यामध्ये कफाचं आधिक्य असतं. तसंच वय दिवस रात्र व पचनाच्या मध्य पित्ताचं आधिक्य असतं. जसं की वयचं मध्य काय तर तारुण्य अवस्था, दिवसाचं मध्य काय तर दुपार, आणि रात्रीचं मध्य काय तर मध्यरात्री, आणि पचनाचे मध्य म्हणजेच आम्ल अवस्थापाकामध्ये पित्ताचं आधिक्य असतं. तसंच वय दिवस रात्र व पचनाच्या शेवटी वाताचं आधिक्य असतं. वय कधी आहे म्हातारपण म्हणजेच वृद्धावस्था, दिवसाचं सायंकाळी, आणि रात्रीचं पहाटे, आणि पचनाच्या शेवटी असतो कटू अवस्थापाक. यानुसार वाताचं आधिक्य जास्त असतं. हे तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तर ते तुम्ही पाठीमागे 4 शिकलेले पॉईंट तुम्ही इझिली कव्हर करू शकता. आता पुढचा पॉईंट आहे दोष व धातूंचा आश्रय संबंध. तर आपल्या शरीरात 3 दोष आहेत, कफ पित्त वात, आणि धातू 7 आहेत. कोणते तर रस अश्रूक मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे 7 धातू आहेत. तर यानुसार म्हणजे कोणत्या दोषासोबत कोणत्या धातूचा आश्रय संबंध आहे. आश्रय संबंध म्हणजे काय, की जर दोष वाढला, म्हणजे समजा कफ दोष वाढला, तर त्यासोबत ज्या धातूचा आश्रय संबंध आहे ते धातू पण वाढणार, आणि जर कफ दोष कमी झाला तर ज्या धातूसोबत आश्रय संबंध आहे ते धातू पण कमी होणार. तसंच कफाचा रस मांस मेद मज्जा आणि शुक्र या 5 धातूशी आश्रय संबंध आहे. समजा जर कफ दोष वाढला तर हे सगळे धातू पण वाढणार, आणि कफ दोष जर कमी झाला तर हे सगळे धातू पण शरीरात कमी होणार. तसंच पित्ताचा आणि रक्ताचा आश्रय संबंध आहे. जर पित्त दोष वाढला तर रक्त पण वाढेल, आणि पित्त कमी झालं तर रक्त पण कमी होईल. आणि वाताचं थोडंसं वेगळं आहे. जर
वाढला तर अस्थिचा क्षय होतो, वृद्धी होत नाही. हे लक्षात ठेवा, अस्थिचा क्षय होतो. आणि वाताचा क्षय झाला असता तर अस्थिची वृद्धी होते. बाकीच्या गोष्टीत कसं होतं की पित्त वाढलं तर रक्त पण वाढेल, तर इथं तसं नाही. वात जर वाढला तर अस्थिक्षय होतो आणि इथं ऑपोजिट आहे. हा गोष्ट एवढं लक्षात ठेवा ही गोष्ट. आता आपण पुढं दोषाचा क्षय आणि दोष वृद्धी पाहू. म्हणजे बेसिकमध्ये नंतर आपण जेव्हा दोष शिकणार आहेत वातपित्त आणि कफ, तेव्हा त्याचं डिटेलमध्ये त्याची माहिती घेणारच आहोत. तर जसं समजा की दोषाच्या विरुद्ध आहार विहारामुळे दोषक्षय होऊन दोषाची प्राकृत कार्य घडून येत नाहीत, तेव्हा म्हणजे दोषक्षय झाला असता काय होतं तर दोषक्षय कशाने होतो, विरुद्ध आहार विहार घेतला, म्हणजे वाताच्या विरुद्ध म्हणजे आहार घेतला आणि विहार केला तर वातक्षय होईल. तर ते जर क्षय झाला असता तर त्याचे प्राकृत कार्य घडून येत नाही, जे वाताचे प्राकृत कार्य ते घडत नाहीत. तसंच दोषवृद्धी, दोष समान आहार विहार व देश वय हे घटक दोषवृद्धीस कारणीभूत असतात. म्हणजे दोषाच्या समान आहार विहार घेतला म्हणजे वाताला कटुतिक्त कशा हे रसाने वातवृद्धी होते, तर ते जर आपण आहार गेला तर वाताची वृद्धी होईल आणि मग वातवृद्धी होईल. हे आणि त्यानुसारच देश आणि वयानुसार पण वातवृद्धी होते, की जसं वयात म्हातारपणी म्हणजे वृद्धावस्थामध्ये दोषवृद्धी होते. असं आपला शेवटचा पॉईंट आहे दोष रस संबंध. तर रस किती तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे 6 रस आहेत. तर यानुसार म्हणजे कोणत्या दोषाला कोणते रस वृद्धी करवतात किंवा कोणते रस कमी म्हणजे क्षय करवतात, तर हे पाहू. तर कफ दोषाला मधुर, आम्ल, लवण हे दोष वृद्धी करवतात. म्हणजे हे जर रसाचं सेवन केलं आपण, ह्या रसाच्या आहार विहाराचं जर सेवन केलं तर कफदोष वाढतो. तसंच आम्ल, लवण, कटू हे आम्ल, लवण, कटू हे जे 3 रस आहेत ते पित्त दोषाची वृद्धी करतात. कटू, तिक्त, कषाय हे वात दोषाची वृद्धी करतात. आपण एक पुढं ट्रिकद्वारे तुमच्या लक्षात राहील मी असं सांगून येईन. कफाला कटू, तिक्त, कषाय हे रस म्हणजे ह्याचा क्षय करतात, कफाचा क्षय करतात. मधुर, तिक्त, कषाय हे पित्ताचा क्षय करतात आणि मधुर, आम्ल, लवण हे वाताचा क्षय करतात. आपण ही ट्रिकद्वारे रस संबंध आहे ना, आपण हे ट्रिकच्याद्वारे लक्षात ठेवू. जसे आपले 6 रस आहेत ते सिक्वेन्सने लक्षात ठेवायचे: मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. यातले हे जे पहिले 3 आहेत मधुर, आम्ल, लवण हे कफाची वृद्धी करतात. आम्ल, लवण आणि कटू हे 3 रस आहेत ना, हे वाताची वृद्धी पित्ताची वृद्धी करतात. आणि हे जे शेवटचे 3 आहेत कटू, तिक्त आणि कषाय हे वाताची वृद्धी करतात. हे सिक्वेन्सने लक्षात ठेवायचं. तसंच इकडं असं कटू, तिक्त, कषाय हे 3 रस आहेत ना, हे कफाचा क्षय करतात. आणि मधुर, आम्ल, लवण हे 3 रस आहेत. मधुर, आम्ल, लवण हे काय करतात तर वाताचे क्षय करतात. आणि हे तिक्त, कषाय आणि मधुर हे रस आहेत, हे असे इकडून लक्षात ठेवायचं: तिक्त, कषाय आणि मधुर. तर हे काय करतात तर पित्ताची क्षय करतात. यानुसार आपण आज म्हणजे त्रिदोषाचं बेसिक सगळं पाहिलं. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पहिला कफदोष किंवा वातदोषाला स्टार्ट करूया. तर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा माझ्या काही टीचिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट जर करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे किंवा मला मेसेज करू शकता. थँक्यू.